आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक या ठिकाणी देण्यात आले। तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक सन्माननीय ॲडव्होकेट संकेतजी भासे यांच्या माध्यमातून हे दोन्ही पारितोषिक आम्हाला देण्यात आलेत। त्यानंतर मैदानाचा राजा त्यासाठी जे कूलर आहे ते सन्माननीय आमचे राहुलजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आलेत। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ज्या ट्रॉफीज आपण पाहताय, मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्यानंतर उत्कृष्ट विकेट किपर, या ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय ते आमचे सन्माननीय विजयदादा जिनगरे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने देण्यात येते। साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी एक विशेष भेट खऱ्या अर्थाने देण्यात येते। या सर्व पुरस्कर्त्यांचे मी मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो। त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया। त्यानंतर अगदी आपण पाहताय मॅन ऑफ द मॅच सामनावीर आणि त्यानंतर शिस्तबद्ध संघ यासाठी ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या आमचे हर्षलजी मोरे, त्यानंतर ऋषिकेशजी खोत साहेबांच्या माध्यमातून हे खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आले। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार, त्यांचं देखील धन्यवाद। त्यानंतर अगदी आपण पाहताय चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी देखील हर्षलजी मोरे आणि ऋषिकेशजी खोत साहेबांच्या माध्यमातून हे या ठिकाणी ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आली आहे। त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी बायसिकल देण्यात आली आहे, ते सन्माननीय आमचे सुदेशजी देवगरे। उत्कृष्ट गोलंदाजसाठी सोहन कटारे साहेब यांच्याकडनं ही बायसिकल देण्यात आली आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर या स्पर्धेचं एक आकर्षण मालिकेवीर साठी LED TV जे आमचे सन्माननीय सुनील अप्पा सोनावणे ज्यांच्या माध्यमातून पाहतो याच मैदानावरती RPI चषक भरवला जातो, ते सुनील अप्पा सोनावणे यांच्या माध्यमातून LED देण्यात आली आहे। आणखीन एक चांगला चेंडू आकुल टप्पाचा होता, अतिरिक्त बाउन्स घेतलाय। त्यानंतर उत्कृष्ट विकेट किपर साठी 5 बॉल झालेत, एक चेंडू बाकी आहे। शूज यशस्वी स्पोर्ट्स कर्जत महेश यांच्या माध्यमातून हे देण्यात आले। या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विशेष आभार। पाच बॉल झालेत, एकही धाव अद्यापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळत नाही या स्पर्धेतील। ऑन साइडला हा फटका फुलटॉस होता, लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। 5 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळतीये। फलंदाज अथर्वच्या बाट मधून ओमकार आणि अथर्व आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात। सर्व जणांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अगदी पाहायला गेलं ना तर या स्पर्धेसाठी कळत न कळत हातबळ लागलाय, त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया। या स्पर्धेचा आजचा अंतिम आणि फायनल दिवस आहे। ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता। या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण, या स्पर्धेचं टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून केलं जात आहे। टेक्निकल रूम मध्ये आपण पाहताय आमचे ऑपरेटर प्रथमेश परब आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामन आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात प्रीतम मस्कर, मिलिंद पाटील, लवेश धुले आणि त्यानंतर आमचे साथी स्कोरर ऑफिशियल भार्गव ठोंबरे या स्पर्धेसाठी त्यांचे देखील वर्णी लागली आहे। त्यानंतर आमचे दोन्ही ऑफिशियल पंच DK सर, चंद्रकांतजी झांजे सर यांची देखील या स्पर्धेसाठी वर्णी लागली आहे। त्यानंतर अगदी आपण पाहताय अगदी ज्यावेळी आम्हाला भोजनासाठी जायचं असतं त्यावेळी आमचे जगदीशजी गुराव आणि त्याचप्रमाणे मिलिंदजी मोरे यांची देखील आम्हाला साथ लाभली, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये पाणी म्हणजे जीवन आणि ते जीवन अमय आणि ते देण्याचं काम, ते पुण्याचं काम केलंय। आपण पाहता या ठिकाणी आमचे सन्माननीय प्रतीक गजेंद्र दांडेकर या साहेबांकडनं संपूर्ण स्पर्धेमध्ये पाणी पुरवण्याचं काम खऱ्या अर्थाने करण्यात आलंय। या प्रत्येक सामन्यामध्ये जे मॅन ऑफ द मॅचचं किताब दिलं जातंय त्यासाठी कोल्ड ड्रिंक्स आणि फ्रुट्स जगदीशजी पालकर, दिनेशजी मसी,
मसे आणि विकीची गुंजाल साहेबांकडून या ठिकाणी देण्यात आलाय. या सर्वांचं या प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. अमय आलाय दुसऱ्या षटकासाठी. पहिला फुलटॉस, पंच सांगतात नो बॉल. त्याच्यावरती मोठा फटका येणं फार गरजेचं होतं. फुलटॉस होता, फुलटोल वसूल करायचा होता. ओमकार नाराज आहे कारण की या षटकातील आतापर्यंत पाहायला गेलो ना तर 6 चेंडू झालेत, अद्यापपर्यंत त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. तो स्ट्राईक वर ती असणं आणि त्याच्या माध्यमातून आपण फ्रीटचा बॉल होता, परंतु अवांतर अगदी तो देखील वाईट आलाय. 2 चेंडू अवांतरच्या साह्याने आलेत. प्रतीक गज्जू दांडेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पाण्याची संपूर्ण व्यवस्था या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये हे पुण्याचं काम आहे खऱ्या अर्थानं. फुलटॉस बॉल, फ्रीटचा चेंडू आहे, ऑन साइडला फटका, सीमा पार, चौकार. बर्थडे बॉयचं स्वागत केलंय षटकारानं. या बर्थडे बॉय आपण देखील व्यासपीठावरती आपल्याला दैवली प्रीमियर लीग कडून खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. पिक केलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे अथर्वच्या बाट मधून आला. आणखीन एक दर्जेदार फुल टॉस वरती फुल टोल षटकार. यावेळी अगदी समोर व्ही शेप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंगऑफच्या मधून चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. त्या ठिकाणी झाले चुकी, चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये आलाय चौकार. धावा थांबल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. टीमचा कॅप्टन आला गोलंदाजीसाठी, त्याच्यावरती आक्रमण झालंय. धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा धावफलकावरती आक्रमक बॅटिंग करत असताना हा अथर्व आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक लोअर फुलटॉस यावेळी अगदी पायावरती आदळलाय. आता ओमकार आलाय स्ट्राईक वरती. तब्बल ओमकारला स्ट्राईक वरती येण्यासाठी 11 चेंडू प्रतीक्षा करावी लागली आहे. 11 चेंडूची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थानं समाप्त झाली. त्यानंतर आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला तो पाहायला मिळतोय. त्याच्या समोर आहे टीमचा कॅप्टन अमय. कॅप्टन फुलटॉस बॉल ऑन साइडला, परंतु व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये.
अगदी चेंडू डीप मध्ये चाललाय तोपर्यंत दोन धाबा इथून कंप्लीट झाल्यात. दोन धाबेने धावफलक. थांब 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 26. अल्ट्रा जिमचे प्रोप्रायटर आमचे प्रकाशजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. दहिवली प्रीमियर लीग 2024-25 मध्ये ट्रेनर देखील आहेत, स्वतःची जिम आहे, प्रोप्रायटर देखील आहेत. आपल्या खात्यातील दुसरं स्पेल घेऊन निशांत पुनश्च आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये, तिसऱ्या ओव्हरमध्ये. चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय. डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे, अँगल क्रिएट करत असताना अगदी ओव्हर द विकेटने चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय निशांत. डावकुऱ्या त्याचा हा गोलंदाज चांगल्या गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर एक धाव त्याने अवघी खर्च केली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये जर इथून पाहताय आणखीन एक चांगला चेंडू, अगदी उचली घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नाका समोरून चेंडू निघून गेला. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. बरेच काही प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत या चेंडूंवरती. ओमकार ज्यानं फक्त एक चेंडूचा खेळ केलाय आतापर्यंत, जर इथून पाहायला गेलं तर 14 चेंडू समाप्त झालेत कमी वेळामध्ये असं पाहायला मिळतं. यावेळी पिक केलाय, फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, आता चुकी होणार नाहीये. हवेच्या विरुद्ध दिशेने फटका सजवायचा प्रयत्न हांगलोटाला अथर्वला इथून परतावा लागेल. दुसरी विकेट आली आहे सोयांश 11 या टीमची.
एकंदरीत 2,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आखूड टप्प्याचा चेंडू त्याला स्लॅश करत असताना एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढले डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे निशांतानं पकडलाय चेंडू. एकच जाव. आता पुनश्च एकदा ओमकार आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. धाव फलकावरती 28. इथून खेळ बाकी आहे 11 चेंडूंचा. 11 चेंडूंमध्ये आता इथून जबाबदारी कॅप्टनला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. सचिन मनवे त्याचा पहिलाच हाफ ट्रॅकर त्याच्यावरती प्रहार चढवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता त्याच्या अगदी डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. थोडासा कमी गतीने टाकला होता पुढे टाकला होता. डॉट बॉल. अगदी समोर टाकलाय ओरपीट चेंडू होता लॉंग ऑनला. त्या ठिकाणी झाली फिल्डिंग खराब. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे हा देखील येईल चौकार. सचिन मनवे यांच्यावरती आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळते चौथ्या षटकामध्ये. बराचसा काल नॉन स्ट्राईक एंड वरती उभा होता. स्ट्राईक त्याच्याकडे नव्हती. जसा स्ट्राईक वरती आला त्याच्या बाट मधून एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नाराज आहे स्वतःवरती. अजूनही आपण पाहते या षटकातील जर पाहायला गेलं ना तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस होता. जोर का अपील केली जाते. अपील तंत्राचा वापर केला जातोय. फुल टॉस होता. मोठा फटका यायला हवा होता. नाराज आहे स्वतःवरती. अगदी मोठा फटक्याच्या शोधामध्ये देखील गेला होता. पुढे सरकला होता. पंच सांगतात नॉट आउट आहे. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. ऑन साइडला हा फटका अगदी पाहताय आपण स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये चाललाय. एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होत आहे. चौथं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावरती असणार आहे. षटक आहे. टार्गेट इथून मात्र डिसाइड केलं जाईल 86-11 टीमचं. हाफ ट्रॅकर होता. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी वेगानं सरसावलेत. स्ट्राईक सोडली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथं सहजरित्या कंप्लीट झाल्यात. अगदी आपण पाहताय विवेकने देखील स्ट्राईक सोडली होती. अगदी डेंजर एंड झोन कडे धावत होता ओमकार परंतु सहजरित्या पोहोचला जातोय. ऑन साइडला हा देखील फटका गॅप मध्ये खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. हा देखील येतोय चौकार. 45 धाव फलकावरती.
45 धावा धावफलकावरती इथून आपण पाहताय. पिकअप शॉट विथ द स्पिन, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे ओमकारच्या बाट मधून आला हा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 51 धावा धावफलकावरती आपण पाहता. या षटकाराच्या साह्यानं त्या ठिकाणी चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये. बॉल द्या मैदानामध्ये, बॉल. तो छोटा तिथं आमचा स्वयंसेवक आहे, त्याने तो बॉल मैदानामध्ये द्यायचा आहे. धावा धावफलकावरती 51. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये आता मोठे फटके येणार का, मोठी धावसंख्या उभी राहील का, हे सर्व काही आता या 3 चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. ओमकार ऑन स्ट्राईक आहे. समर्थ गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुलटॉस ऑन साईडला पुनश्च एकदा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सचिन मनवे त्यांना मात्र चांगली फिल्डिंग केली आहे. बॉल स्टॉप तर केलाय. 2 धावा वाचवू शकत नाहीयेत. 2 धावेने इथून पाहता आपण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 53 धावा धावफलकावरती. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये ओमकार आपल्याला पाहायला मिळतो, परंतु गोलंदाज देखील हुशार आहे. त्याने अक्कल लढवली आहे. ओमकार अगदी वेगानं बॅट फिरवतोय. अशा वेळी मात्र तो थोडीशी गती कमी टाकत असताना आमचे अजिंक्यजी जोशी साहेबांकडनं खऱ्या अर्थाने इथून या संपूर्ण स्पर्धेला फर्स्ट किट देण्यात आलाय. त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. 54 धावा वाईड आलाय. पंचावन्न धावा धावफलकावरती. आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. थोडस गतीमध्ये मिश्रण करायचंय, थोडस व्हेरिएशन आणायचंय. त्याच नादामध्ये इथे मात्र गोलंदाज चुकी करतोय. 2 अव्वांतर चेंडू त्यानं फेकलेत. नवीन बॉल मैदानामध्ये आलाय. कदाचित ती ग्रीप त्याला मिळत नाहीये. कठीण असतं खऱ्या अर्थानं नवीन बॉल फेकणं. त्याची ग्रीप खऱ्या अर्थानं हातातून आपल्याला ग्रीप निष्ठत असताना पाहायला मिळते. आणखीन एक व्हाईट बॉल. धावा धावफलकावरती व्हाईटच्या साहाय्याने आपण पाहताय. 56. 56 धावा धावफलकावरती. स्टँड अँड डिलिव्हर्ड ओव्हर द बॉलर हेड. चेंडू चाललाय सीमा पार. ओमकारच्या बॅट मधून आलाय हा षटकार. 62 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती देखील आलाय षटकार. धावा धावफलकावरती 68 टार्गेट असेल ते 69 धावसंख्येचं HR वॉरियर्स या टीम समोर दुसऱ्या सत्रामध्ये. चला नेक्स्ट मॅच
या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. एका हाताने मात्र तो लढत होता. बघा 2 षटकं जर पाहायला गेली निशांची तर त्याच्यामध्ये धाबा आल्या होत्या अवघ्या 2, परंतु उर्वरित 3 षटकांमध्ये अगदी 68 धावा धावफलकावरती आणि 69 धावसंख्येचं एक मोठं आव्हान HR वॉरियर्स या टीमच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय सचिन मनवे, नॉन स्ट्राईक एंडवरती अमय. पहिला चेंडू वेगवान होता, अपील केली जातीये, पंच सांगतायत लेग स्टंप मिस करताय. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं ब्रह्मास्त्र वापरलंय गोलंदाज ओमकारनं. टीमचा कॅप्टन आहे, त्याला माहिती आहे माझं षटक महत्वपूर्ण आहे, मला कमीत कमी धावसंख्येचे षटक या ठिकाणी हाताळायचंय. माझं कमी धावसंख्येचं षटक जर इथे आलं तर मात्र या धावसंख्या मी इथून डिफेन्स करू शकतो. परंतु दुसऱ्याकडे जर विचार करायला गेलो तर विपक्षी टीमचा आपण पाहतो अमय देखील मैदानामध्ये दाखल झालाय. कॅप्टन तो देखील आहे, त्याला इथून कॅप्टन पारी खेळायचे, कॅप्टनला आता इथून दाखवायचंय. एक धाब इथून आपल्याला पाहायला मिळेल. अमयाला ऑन स्ट्राईक आपण पाहतो एकाच टीम मधून, खऱ्या अर्थाने एकाच टीमला बिलॉंग करणारे हे तिन्ही प्लेयर आहेत. मग तिथे सचिन मनवे असतील, ओमकार असेल किंवा अमय असेल, परंतु आज एकमेकांच्या प्रतिस्पर्धीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे. ज्यावेळी अगदी आपण पाहतोय गावचं क्रिकेट खेळतात तेव्हा एकाच टीम मध्ये. हा आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, समरण डिलिव्हरी पाहायला मिळाली, जमिनीला अगदी समान चेंडू निघून गेलाय. एसटी रक्षकाकडे डॉट बॉल. इथून आणखीन एक आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी साकारत असताना ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं ना, तो ओमकारने पहिलं षटक हे 5 धावसंख्येचं टाकलं होतं, परंतु त्यानंतर दुसऱ्या स्पेल मध्ये त्याला बाळादादाच्या बॅट मधून त्याच्यावरती प्रति आले चढवले गेले. व्हाईट बॉल आलाय, अव्वंतरची धाव आली आहे. एक धाव येईल. धावफलक आता पाहायला मिळेल आपल्याला 2 धावा धावफलकामध्ये. आतापर्यंत त्याने चेंडू फेकले, 3 धावा दिल्या, 2 एक अव्वंतरच्या साह्यानं, एक बॅटनं आले. ऑन साईडला हा देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त रिस्टचा वापर करत असताना अमयच्या बॅट मधून हा फटका आलाय. सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. एका धावेनं धावफलक पाहायला मिळेल 3. 69चा तुम्हाला पाठलाग करायचंय. 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रति हल्ले करावे लागतील, मोठी फटकेबाजी करावी लागेल. मोठे फटके जर तुमच्या बॅटमधून आले तर या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही सहजरित्या करू शकाल, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील करावे लागतील. लोअर फुलटॉस ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. अगदी पाहतोय आपण बॅकवर्ड फाईन लेग मधनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
सचिन मनवे यांची. सचिन पवारनं चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला. विवेक आलाय डावकऱ्या. त्याचा हा गोलंदाज त्याच्या विथ द स्पिन मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे अमयच्या बाट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. आता सुरुवात 69 धावसंख्येचा पाठलाग करायला झाली आहे. हा अमयने इथे दर्शवलाय या षटकारानं. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील आपल्याला. थोडासा मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. व्यवस्थित बाट वरती आला नाहीये. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. एका धाबेने धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल. आता जाऊन पोहोचलाय. 14 समीकरण उरलंय. 22 चेंडू 55चं समीकरण आपण पाहताय. आमईचं मैदानावरती असणं फार गरजेचं राहील. इथून कॅप्टनला खऱ्या अर्थानं समजदारीने क्रिकेट खेळावं लागेल. कॅप्टन जर का अगदी शेवटपर्यंत राहिला ना तर या मॅच मध्ये कदाचित ही मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या त्यानं कट केलाय. अगदी आपण पाहताय कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिळेल अवघी एक धाव. सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेनं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 धावा धाव फलकावरती. म्हणजे 21 चेंडू 54चं समीकरण आता पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच. 86 त्यांच्या विपक्षामध्ये HR वॉरियर्स. कमी गतीनं टाकला होता विथ द स्पिन आपण पाहताय. जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला. स्विंग अँड मिस केलाय फलंदाजाला. फक्त पाहत राहिला चेंडूकडे. आणि तिथून जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहतोय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस होतोय. पडल्यानंतर अगदी उजव्या एसटीच्या बाहेर येतोय. खऱ्या अर्थानं डावकऱ्या हाताचा गोलंदाज आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. उजव्या हाताच्या फलंदाजाला पडल्यानंतर अगदी बाहेर येतोय आणि फलंदाज फक्त पाहत राहतोय चेंडू कशा प्रकारे डिलिव्हर होतोय. पुन्हा एकदा विथ द स्पिन केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः टीमचे ओनर पराग दादा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याने पकडलाय झेल आणि इथून कॅप्टनच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. झेल त्या ठिकाणी कॅरी केला होता सचिन पवारनं. तो पुन्हा एकदा आपल्याला शॉर्ट मिड विकेट मध्ये पाहायला मिळतोय. अथर्व तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू त्यांना चांगला हातला. त्यानंतर फुलटॉस ऑन साइडला. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक आपण पाहताय पुढे सरकलाय जाऊन पोहोचलाय. 17 धावा धावफलकावरती.
आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दाद मागितली जाते, परंतु पंच देखील त्या ठिकाणी तटस्थ आहेत. ते दर्शवत आहेत की हा डॉट बॉल आहे. अथर्व, विवेकने चांगली गोलंदाजी केली, ओमकारने चांगली गोलंदाजी केली. आता अथर्व देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी यावेळी आउटसाइड दी लेग स्टंप. क्लासिकल ड्राईव्ह, क्लासिकल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना समर्थच्या बाटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. आणखीन एक चांगला चेंडू, बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. उंच पुराचा हा गोलंदाज. आणखीन एक चांगला दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेनं लॉंग ऑन ला ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सहजरित्या 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. 25 धावा धावफलकावरती. ओमकार ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून ही दुहेरी धाव आली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्यात 25. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 मध्ये आता बनवायचे आहेत 44 धावा. 12 चेंडू 44चं समीकरण. ऑन साइडला हा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फेकी होईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. समर्थ आणि त्याच्या साथीनं ओमकार धावांचा पाठलाग करत असताना चौथ्या षटकामध्ये पुनश्च एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार टीमचा कॅप्टन. धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात 27. हा फटका चांगला
चेंडू 36 ची अजूनही गरज आहे. ऑन साइडला शॉर्ट बॉल, त्याला पुल करत असताना पॉवरफुल, ब्युटिफुल, दर्जेदार हा षटकार. ओमकारचं मागच्या मॅच मध्ये देखील दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी झाली होती. या षटकामध्ये देखील आपण पाहताय त्याच्यावरती समर्थच्या बाट मधून 2 षटकार आलेत. धाव फलकावरती पाहायला मिळतात 39. 9 चेंडू 30. चांगला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेते, अगदी नाकासमोरून चेंडू निघून जातोय. इथून आपण पाहताय डॉट बॉल आलाय, सोडून दिलं होतं. या षटकातील इथून पाहायला गेलं तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 8 चेंडू 30 धावसंख्येची गरज. हा आणखीन एक स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय मिड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. समर्थच्या बाट मधून आणखीन एक षटकार. दर्जा स्टँडर्ड दाखवत असताना बॅटिंगचा समर्थ. येणारे 7 चेंडू बनवायच्या 24 धावा. मॅच मध्ये आग ओतणारी कामगिरी, मॅच मध्ये पुनरागमन करणारी बॅटिंग समर्थच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतीये. एक धाव आली आहे लेग बाईच्या स्वरूपामध्ये. 6 चेंडू 23 धाव संख्येची गरज. गोलंदाज कोणता वापरला जाईल हे देखील इथून पाहावं लागेल. 6 चेंडू 23 धावा. ओमकारचं हे षटक फार महागडं ठरलंय. या षटकामध्ये 3 षटकार, एक दुहेरी आली आहे, एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. त्यानं या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या 21. पहिल्या षटकाची भरपाई इथे मात्र कव्हर करत असताना बॅटिंग करणारी टीम समर्थाने अप्रतिम बॅटिंग केली आहे. 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 23 धावसंख्येची गरज. चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला, थोडस गतीनं बीट केलं या ठिकाणी समर्थला लय मध्ये. त्याच्या विरोधामध्ये चांगला चेंडू डिलिव्हर करत असताना शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो केतन लाड. त्यानं टाकलाय निर्धाव चेंडू. 5 चेंडू 23चं समीकरण आता पाहायला मिळतंय. जबरदस्त मॅच दुपारच्या सत्रामध्ये. हा आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार चढवायचा होता, फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, झेल तो ड्रॉप झालाय, परंतु मिळतील 2 धावा. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये 21 धावा बनवायचे. समर्थ स्ट्राईक वरती आहे, तो सेट झालाय. त्याच्या बाट मधून मोठे फटके आलेत. 4 चेंडू 21. चांगला फटका, ताकद होती या फटक्यामध्ये, नजाकत देखील पाहायला मिळाली. काउ कॉर्नर रिजनच्या वरून चेंडू चाललाय, सीमा पार षटकार.